आणि आता देश आणि विदेशातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा राजीनामा, जितू पटवारी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती तर उमंद सिंगार यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी। संसदेतील घुसखोरीनंतर 5ही जणांचा आत्महत्येचा विचार होता, चौकशीनंतर दिल्ली पोलिसांची माहिती। पोलिसांकडून राजस्थानात जात आरोपींचे मोबाईल जप्त। देशात कोरोनाचा नवा उपप्रकार सापडलाय। BA.286 च्या जातीतील JN1 या व्हेरिएंटचे केरळमध्ये रुग्ण, नव्या विषाणूमुळे संसर्गाची भीती। काश्मीरमध्ये 250 ते 300 अतिरेकी घुसल्याची तयारीत आहेत आणि गुप्तचर विभागाची ही माहिती आहे। तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करणार, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची माहिती। राजस्थानच्या माउंट अबूमध्ये पारा उणे 1 अंश सेल्सिअस। मध्य प्रदेशात पावसाची शक्यता, उत्तर प्रदेशमध्ये धुक्याची चादर, छत्तीसगड आणि बिहारमध्ये थंडीचीच वाढ। जम्मू काश्मीरमध्ये सर्वत्र बर्फवृष्टी, गुलमर्ग शहरात सगळीकडे बर्फाची चादर पाहायला मिळते। 2.8 डिग्री तापमानाची नोंद। आणखी 2 दिवस बर्फवृष्टी सुरूच राहील, हवामान खात्याचा अंदाज। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये जोरदार हिमवृष्टी, रस्त्यावर साचलेला बर्फ बाजूला करण्याचं काम सुरू।